खरं म्हणजे माझी स्टँडअप कॉमेडी वगैरे करायची पहिलीच वेळ आहे. मला ते काही येत नाही. आणि त्यातलं तर आत्ता ह्या दादांनी म्हणजे अगदी माझ्यासारखा भावनिक माणूस आहे आपण, डोळ्यात पाणी आलं आहे आणि त्यात तुम्हाला हसवायचं म्हणजे मला नाही माहिती तुम्हाला हसू येईल की नाही. पण शेवटी कॅमेरा बघतोय, आपला कॅमेरा बघतोय, त्यामुळे जरासा प्रयत्न करतो. बेसिकली झालं असं की मी पाहिलं हे युवा सावरकर जी आपली संस्था आहे ती ओपन माईक वगैरे करते आणि मी आणि दुर्गाताई असंच कॅज्युअली कधी कधी गप्पा मारत असतो. ती तिच्या ते ट्रायलिंग्युअल भाषेमध्ये ती म्हणाली की तू स्टँडअप कॉमेडी करेगा तू आग लगा देगा. तू आग. मी म्हणलं आग नाही, म्हणजे मी काड्याची पेटी पेट्रोल घेऊन आलोय. पण इथे कोणी ते बॉक्सवाले आहेत का आणि ते कॅमेरामॅन वगैरे, ही बरं का, ही ती दुर्गाताई, ही नाही सांग म्हणजे काही झालं तर मला म्हणायचं नाही, पहिले सांगून. पण अल्टिमेटली मी जरा माझी ओळख सांगतो. मी प्रथमेश चौधरी, त्यांनी आता सांगितलं. मी थोडंफार इंस्टाग्रामवर, थोडंफार यूट्यूबवर वेगवेगळ्या कुटाने करत असतो. आणि स्टँडअप कॉमेडीचा माझा संबंध इतका भयंकर आहे. मी आजपर्यंत कधी स्टँडअप कॉमेडी केलेली नाही. मी वेगवेगळ्या टाईपचा कंटेंट टाकतो, टेक्नॉलॉजी, हिंदुत्व, राजकीय, सामाजिक, पण त्यात कॉमेडीचा काही म्हणजे रोलच नसतो. बेसिकली मी कॉमेडीचं काहीच करत नाही. म्हणजे माझा कॉमेडीची दुरावा एवढा आहे की एखादं चांगलं हसतं खेळतं लहान लेकरू असेल तर माझं तोंड पाहून रडायला लागतं. पण कॉमेडी आपल्याच्यानी काही जमत नाही. पण म्हणलं आता करूया एकदा ट्राय. विसरलो बरं हे शाहीर दादा, स्क्रिप्ट विसरलो. मला पिअर प्रेशर देऊन टाकले. आणि फक्त एक गोष्ट माझ्याबद्दल अशी आहे की मी बिंदास राहतो एकदम. आणि माझं प्रेरणास्थान आहे काँग्रेस पार्टी. डोक्याला ताण घ्यायचा नसतो आपल्याला. म्हणजे कशामुळे ते सांगतो, बऱ्याच वर्षांपूर्वी मला असं वाटायचं की आपण जिम, योग आणि अशा गोष्टी वगैरे करायच्या. आणि ते भेटतात असं आपल्याला जेव्हा असं काही करावं असं वाटतं तेव्हा बरोबर कोणी ना कोणीतरी असा व्यक्ती भेटतो. मला पण एक ट्रेनर भेटला सुरुवातीला. म्हणजे सर ट्रान्सफॉर्मेशन 6 महिने में ट्रान्सफॉर्मेशन. आणि मी म्हणलं वायर, मी करायला लागलो. पण तेव्हापासून झालं आहे असं की मागच्या 3 वर्षामध्ये 2 जिम आणि 3 ट्रेनरचं ट्रान्सफॉर्मेशन करून मी या ठिकाणी जशाल तस आपले गणपती बाप्पा या ठिकाणी जशाल तसे उभे. आता ह्याचा काँग्रेस पार्टीशी संबंध काय, म्हणजे त्यांचा पण एक आहे राजकुमार, त्यांचं जे पॉलिटिकल प्लॅनिंग वगैरे आहे, ताण घेत नसतो बिचारा, बिनधास्त आपलं कॅम्पेन करतो. नेहमी जे व्हायचं ते होतं. दुसऱ्या देशामध्ये चक्कर मारून येतो, पुन्हा पहिले पाडे 55. पण तरीसुद्धा मला काँग्रेसवर जास्तही टीका करायची नाही आहे. कारण बेसिकली पुलवामामध्ये त्यांनी केलं बरं का, म्हणजे ॲटलिस्ट सुरुवातीला तरी त्यांनी घाण केली नाही, थोडाफार का होईना सपोर्ट केला. अँड वी शोड सम युनिटी अमंगस्ट ऑल पॉलिटिकल पार्टीज. आता ते शशी थरूर वगैरे पण गेलेत, त्यामुळे ठीक आहे, म्हणजे हरकत नाही. पुन्हा विसरलो बरं स्क्रिप्ट. हां, तर आता त्यांची कन्सिस्टन्सी वगैरे ठीक आहे, म्हणजे त्यांचा जो काही बिंदासपणा आहे ठीक आहे. पण माझ्या बिंदासपणामुळं मला मात्र काही लॉस झालेत काँग्रेस पार्टीसारखेच. जेव्हा आपण कन्सिस्टंटली असं बिंदास राहतो ना, तेव्हा आपल्या पालकांचे जे काही टोमणे शिव्याशाप असतात ते पण कन्सिस्टंटली भेटायला लागतात. म्हणजे तुम्हाला कदाचित काही लोक मला फॉलो करत असतील, ते माझ्या घरी वगैरे सांगतात, जे घरच्या ओळखीचे आहेत, की ताई तुमचा मुलगा असं करतो, ब्लॉग लिहितो, व्हिडिओ बनवतो, रील बनवतो, स्टँडअप नाही ब्लॉग वगैरे करतो, अशी ही लिस्ट सांगतात. त्याचे एवढे फॉलोअर झाले, तेवढे झाले. माझ्या आईची पण एक वेगळी लिस्ट आहे. ती त्यांना वेगळ्या प्रकारचं सांगत राहते. ती म्हणते की माझ्या आईची लिस्ट अशी आहे, वेळेवर उठत नाही, सांगितलेलं काम करत नाही. आणि तुम्हाला काय वाटलं मी सगळी लिस्ट सांगाल? अपने मुझे से खुद की बुराई नाही करेगा मैं. ते तुम्हाला आईलाच विचारावं लागेल. आणि ही पॅरेंट्सची एक कॉमन स्टाईल आहे. म्हणजे हे तुम्ही पण बघत असा. आता मी एक जेनझी आहे, इथे खूप सारे तरुण वर्ग वगैरे बसलेले आहेत. आपण त्यांना काही सांगायला गेलो तर ते एकदम सॅवेज लिप राहतात, एकदम सारख्या. म्हणजे त्यांच्यासारखा स्टँडअप कॉमेडियन कोणी नाही. सगळ्यात बेस्ट स्टँडअप कॉमेडियन म्हणजे आई. आपण तिला काहीही लॉजिक दिला तर ती इतका खतरनाक त्याला तोड लावून टाकते की ते डिबेटमध्ये कोणीच ॲग्रीड बघा. येस. आणि माझी आई पण तशीच आहे. म्हणजे विचार करा ना, मला जन्माला घातले तर ती कधी कधी रिप्लाय देते. पण कधी कधी असंही होतं की मी जरासा वरचढ ठरतो. म्हणजे ती काय करते, ती मला सांगते की प्रथमेश तो कचरा जाऊन टाक बाहेरच्या बिनमध्ये.
मी तिला सांगतो, आई मी ब्लॉग लिहितोय, थोड्या वेळाने जातो. आता ह्याचं तिच्याकडे उत्तर नाही आहे काही, ह्याच्यासाठी ती सॅर्कॅझम करू शकत नाही. मग ती माझंच वाक्य रिपीट करणार, हां थोड्या वेळाने जातो. तिच्याकडे उत्तर नसलं की ती तेच वाक्य रिपीट करते. प्रथमेश रूम आवर, थोड्या वेळाने आवरतो, हो थोड्या वेळाने आवरतो. या तिने तरी सॅर्कॅझम केला, तिच्याकडे मुद्दा काही नाही आहे पण ती सॅर्कॅझम करणार. ऑफकोर्स हे कधी जेव्हा मी परभणीला वगैरे जात असतो, कारण सध्या तर निवास पुण्यामध्ये असतो, पण जेव्हा मी परभणीला होतो ना, तेव्हा मी वोक आयडिओलॉजी ज्याला आपण आजकाल म्हणतो त्या विचाराने फार प्रेरित होतो. म्हणजे मी अगदी कोणताही सण उत्सव आला की त्याच्यामध्ये फटाके वाजवायचं नाही सांगणार, किंवा भूतदयेचा मंत्र देणार, रंग उडवल नाही करायचे म्हणणार. बिलकुल म्हणजे मी या विचाराने खूप जास्त असा प्रभावित होतो. मला पण ते माओ नंतरचा चीन नावाचं पुस्तक वाचलं होतं आणि मला असं एकदम कम्युनिस्ट विचार जोरदार वाटायला लागला. पण नंतर जेव्हा मी वेगळे विचारही वाटायला लागलो, ते असं ना, पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे, तर तेच वक्त की घडी आगे बढी. आणि मग मी काय केलं, मी जरा दुसऱ्या पण प्रकारचे विचार वाचायला लागलो. तेव्हा मला वाटलं यार हे ते कम्युनिस्ट आणि हे वोक लोक म्हणजे ते ह्या शेजारच्या काकूबाईसारखे येतं, उगीच कुचकुच करत राहतात. त्याचा काही म्हणजे पॉईंट काही नसतं त्यांच्यामध्ये. ते फक्त असं बोलायचा प्रयत्न कर, कुठं एकता सुरू असेल हां तिथं पिन टोचवायचा प्रयत्न करणार. म्हणजे उदाहरण सांगतो, आता आपलं राम मंदिराचं प्रकरण म्हणजे खूप प्रोलॉंग्ड प्रकरण झालं, ते पाडल्यापासून बांधेपर्यंत. पण त्यात ना जेव्हा ती मंदिर ती मशीद आजी जी होती सो कॉल्ड, आणि जे उघडले ते दरवाजे, तर ते उघडले काँग्रेस सरकारने, ठीक आहे, आपण त्यांना आता जरी शिवाय घातल्या तरी त्यांनी ते उघडले. आणि त्यानंतर एक्सकॅव्हेशन्स वगैरे झाले. तर हे एक्सकॅव्हेशन करणारे जे पुरातत्व खात्याचे अधिकारी होते, त्यांचं नाव होतं के मुहम्मद, माणूस मुसलमान, पण तो राष्ट्रवादी मुसलमान. त्याला असं लक्षात आलं की नाही हा अन्याय झाला आहे, आपल्या पूर्वजांनी केला आहे, ही आपली मोरल रिस्पॉन्सिबिलिटी आहे की आपण हे त्यांना देऊन टाकलं पाहिजे. किती चांगला विचार होता. आणि तो अलीगड मुस्लिम युनिव्हर्सिटीमध्ये शिकलेला व्यक्ती आहे. तो सांगतो की त्याच्या क्लासमेट्समध्ये पण हीच भावना होती. पण नंतर आले हे काकूबाई, मार्क्सिस्ट हिस्टोरियन्स. त्यांनी काय केलं, टोचू बिनकामाचे काहीच्या काही पुरावे नसताना असे आर्टिकल्स दिले, व्याख्यानच दिले मुस्लिमांना भडकावण्यासाठी की नाही तुम्ही विरोध करा, यार काय मजाक करता, तुम्ही विरोध करा. त्यांना स्वतः इच्छा नाही आहे पण हे कम्युनिस्ट त्यांना टोचवायलेत. नंतर कोर्टामध्ये जेव्हा प्रकरण झालं तेव्हा त्यांना वकिलांनी प्रश्न विचारला की भाई तुम्ही मार्क्सिस्ट हिस्टोरियन्स वगैरे आहात, तुम्हाला अरबी फारसी येते का? ते म्हणे नाही. मग तुम्हाला संस्कृत येते का? ते म्हणे नाही. मला कीवालीचा जजची, त्या जजला वाटलं असेल हे आले कशाला, भंडारा जेवायला का हातोडे मोजायला. म्हणजे ह्यांना संस्कृत येईना, फारसी येईना, हे हिस्टोरियन काय म्हणून झाले. पण ही अशी गोष्ट घडली. आणि मग अल्टिमेटली माझा परभणीत असतानाच आपला राईट वे जो आहे तुम्हाला सापडला. तात्यारावांचा अँटीडोट तर होताच. मग त्यानंतर मी असं बऱ्याच ठिकाणी प्रवास वगैरे केले. तर एका प्रवासामध्ये असंच काय झालं की माझ्यासमोर 2 गृहस्थ येऊन बसले ट्रेनमध्ये. आणि मी आपला युजली प्रवासात कोणाशी बोलण्याच्या फेवरमध्ये नसतो. मी माझे कानात हेडफोन लावले होते आणि विचार केला आता आपण बघावं काहीतरी. पण झालं असं की माझ्या फोनला नव्हती चार्जिंग, म्हणून मी तो फोन तिकडे चार्जिंगला लावला. आणि माझा एक रूल आहे लाईफचा की मी भांडण वादविवाद 2च प्रकारे करतो. एक तर जेव्हा तत्वाच्या विरोधात जाईल, दुसरं म्हणजे माझ्याकडे खूप वेळ असेल. त्यातली ही दुसरी केस होती. आता मी फोन तर वापरू शकत नव्हतो. मी त्यांच्या गप्पा ऐकायला सुरुवात केली. ते होते कोल्हापूरचे आणि कसला तरी तयार करू लागले, पुन्हा ते झाले कम्युनिस्ट, CPIचा कसला तरी त्यांचं चालू होतं. आणि मी त्यांना विचारला प्रश्न की तुम्ही कुठले काय, तर ते म्हणे आम्ही कोल्हापूरचे माणसं. मी म्हणलं कोल्हापूरचे माणसं, तुम्ही काय पैलवानगी करता, व्हेज नॉनव्हेज काय? तर ते म्हणे आम्ही यातलं काहीच करत नाही, आम्ही ॲक्टिव्हिजम करतो. म्हणलं ठीक आहे. मग मी त्यांना सांगितलं की यार तुम्ही मार्क्सवादी आहात, चीन तर रस्ता तळायला चालला आहे. म्हणलं चीनची काय बरोबर विचारधारा वाटण झाली, म्हणलं त्यांचा लॉस व्हायला आहे, सगळे बिझनेस तिकडे शिफ्ट व्हायला. मुद्दा मग काढ्या, म्हणजे वेळ होता ना. मी त्यांना उगाच पोक करायलो. आणि तो चिडला बाजूचा माणूस, तो चिडला आणि हे भाषण द्यायला मला जोरदार. मी त्याचं पूर्ण ऐकून घेतलं, फुल टाईमपास. आणि थोड्यानंतर मी शांत बसलो. म्हणलं आता काय पुन्हा नवीन मुद्दा मिळतो का? तर जो दुसरा शेजारचा माणूस होता तो थोडासा वयस्कर होता. तो ह्याला सांगू लागला की ह्याच्या चुका काढायच्या, म्हणजे तो खूप चुका काढू लागला की हे असं नको, हे असली, असं नको, असली. मी म्हणलं तुमच्या लिखाणामध्ये एवढ्या चुका होत आहेत, तुमच्यापैकी कोणी इतिहासकार कराय ना? झाले ऑफ एंड. पुन्हा भाषण सुरू करायला. मी शांतपणे बसून ऐकलो. त्यांना होऊ द्या म्हणलं, बोलू द्या. मी माझं लक्ष चार्जिंगकडे. जोपर्यंत चार्ज होत नाही तोपर्यंत चालू द्या.
मग काय म्हणतात त्याला, फोन चार्ज होतं लक्षात आलं, माझं स्टेशन एक जवळ आलं. मग मी म्हणलं की आता क्लोजिंग करायची वेळ आली आहे. मी त्यांना सांगितलं मग की मार्क्सवादाचे काय काय हे आहेत. मी ऑलरेडी वाचलं होतं सगळं, कम्युनिस्टांचा जाहीरनामा वगैरे वगैरे, मला माहिती होत्या गोष्टी. मी त्यांना सांगायला सुरू केली की तुम्ही म्हणता क्लास स्ट्रगल करता, 2 वर्ग आहेत वगैरे, आणि जो जो अप्पर क्लासचा आहे तो नेहमीच सर्वकालिक जागतिकरित्या जो लोअर क्लास आहे त्याचा विरोध करतो. मी म्हणलं आऊसाहेब जेव्हा पुण्याला आल्या तेव्हा त्या कोणत्या क्लासच्या होत्या, अप्पर क्लास की लोअर क्लास? तो म्हणे अप्पर क्लास. म्हणलं त्यांनी तर गरिबांसाठी काम केलं ना. तुम्ही म्हणता की धर्म ही अफूची गोळी आहे. शिवाजी महाराजांची सुरुवातच हर हर महादेवनी व्हायची, त्यांचं नाव शिवाईच्या नावावर ठेवलं होतं, मग ते काय अफूची गोळी होती? आणि त्यात तुम्ही पुस्तकं लिहायला म्हणलं शिवाजी महाराजांचं. तुमच्या हिस्टोरियन्सनी एवढा 50 प्रकारचा इतिहास डिस्टॉर्ट करून सोडला, पुरावे लपवले, पण एक इतिहास आहे जो तुम्हाला पचवता आला नाही म्हणून तुम्ही दुर्लक्षित केला, तो म्हणजे आमच्या महाराजांचा इतिहास. यू कुड नॉट ॲप्रोप्रिएट दॅट, म्हणून तुम्ही लपवला. आज NCERTच्या पुस्तकात का नाही आहे? कारण की त्यांना झेपलंच नाही ते, त्यांना तो इतिहास ॲप्रोप्रिएट करता आला नाही म्हणून त्यांनी तो गाळून टाकला. मग ही गोष्ट झाल्यावर त्या लक्षात आलं की हा जरा वाचलेला माणूस आहे. तर मग ते म्हणे की एक काम करा, माझं हे पुस्तक आहे. हे म्हणलं हां इतिहासकार. हे म्हणलं तुमचं पुस्तक आहे द्या मग. तर ते म्हणे ह्याचे 200 रुपये होतील. म्हणलं काय मजाक आहे, तुम्ही कम्युनिस्ट आहेत, तुम्ही तर फ्रीमध्ये द्यायला पाहिजे. मग अशी ती गोष्ट झाली, माझ्यासोबतच्या घटना घडल्या. आणि मला असं वाटतं की मग मी त्या लोकांपासून मग मी डिस्टन्सच मेंटेन केला. मला लक्षात आलं की ही आयडिओलॉजी काही बरोबर नाही. मी तसा रिगरसली अभ्यास करत होतो, त्यावर लिहित होतो, पण कधी प्रत्यक्ष त्यांच्यावर मी कधी काही काम केलं नाही, फक्त माहिती देण्यासाठी वगैरे मी काम केलं. आणि मला असं वाटतं की आपण त्या लोकांना विनाकारण जज करतोय. बिचारे देशभक्त असतात, कम्युनिस्टसुद्धा, फक्त त्यांचा देश जो आहे तो भारत नसून चीन असतो. त्यांच्या देशभक्तीवर डाऊट घ्यायचा नाही बिलकुल. चीनचे भक्त आहेत बिचारे. भारताचं आणि चीनचं युद्ध झालं तेव्हाही ते चीनच्या बाजूने, एवढी देशभक्ती. भारताच्या विरोधात चीनच्या बाजूने, राहतात कुठं भारतात, खातात कुठलं भारतातलं, भक्ती कोणाची चीन. आंबेडकर म्हणायचे की यांना पूर्ण प्रेरणा रशियातून मिळते, पण ते कसं ते जरा तीर्थरूप बदलायची त्यांची सवय आहे. सभ्य शब्द वापरत असतो आपण, त्यामुळे पूर्वीच्या काळी तीर्थरूप रशिया होते, आताच्या काळात तीर्थरूप जे आहेत ते चीन आहेत. तर अशा प्रकारचा ह्यांचा प्रवास सुरू असतो. मी यांच्यापासून तरी डिस्टन्सच ठेवलं होतं. पण मागे काही दिवसांपूर्वी कम्युनिस्टांची हनीमून प्लेस बंगाल, ह्याच्यामध्ये त्यांना काय सुचलं माहीत नाही, पण ते घुसले तात्यारावांकडे आणि त्यांना म्हणायला लावले सॉरी सावरकर, सॉरी सावरकर. ते कोणतं आओ बच्चो तुम्हें दिखाए जाके हिंदुस्तान की, यात त्यांनी गाणं रचलं सॉरी सावरकर. मी म्हणलं अब इसको जवाब देना बनता है, आज मौका है, दस्तूर है, तो दे ही देते हैं. म्यूजिक की ज़रूरत नहीं अपने को, फक्त टाळ्या, थोडंसं टाळ्या वाजवा बाकी. कुठे गेलं? मेरे ऊपर बहुत प्रेशर है ये. बॅकग्राऊंड म्युझिक टाळ्या नाही द्या, म्हणजे टिंग टिंग असं, म्हणजे फटफट जे काही आहे ठीक आहे. उछल उछल कर प्रोटेस्ट करते आता जिनको काम नहीं, दंगा धरना रास्ता रोको इससे इन्हें आराम नहीं. सुनो कहानी लाल बंदरों के कड़वे इतिहास की, इनके चेहरे पर मत जाना औलादे ये चीन की. वामपंथियों तुम बोलो वंदे कम्युनिज्म, बोलो वामपंथियों तुम बोलो वंदे कम्युनिज्म. नक्सलबाड़ी से उपजी ये दीमक नक्सलवाद की, बंगाली में बतलाते थे कथा मार्क्स के ख्वाब की. हाथों में बंदूक रहे और बात जुबां पर क्लास की, उनके द्वारा उपजी ये आफत नक्सलवाद की. वामपंथियों तुम बोलो वंदे कम्युनिज्म, वामपंथियों तुम बोलो वंदे कम्युनिज्म. और सुनो जब बारी आई चीन संग संग्राम की, नितंब फटकर भाग गए ये पार्टी इनकी टूट गई. और सुनो जब बारी आई चीन संग संग्राम की, नितंब फटकर भाग गए ये पार्टी इनकी टूट गई. भारत की सेना भी इनको दुश्मन लगती जान की, और सिखाते हमको है ये बातें संविधान की. वामपंथियों तुम बोलो वंदे कम्युनिज्म, वामपंथियों तुम बोलो वंदे कम्युनिज्म. फिर आते हैं बातें लेकर ये झूठे इतिहास की, आक्रांता को पापा कहती औलादे ये चीन की. वीरों का इतिहास छुपाकर दरी बढ़ाई जात की, लेकिन उनका पापा कुछ और है.
वीरों का इतिहास छुपा कर दड़ी बढ़ाई जात की कलम कसाई आज भी डरते बोलो जय शिवराज की वंदे वामपंथियों तुम बोलो वंदे कम्युनिज्म वामपंथियों तुम बोलो वंदे कम्युनिज्म दॅट्स इट. ही झाली हां हे फक्त एक प्रत्युत्तर सॅम्पल. आता सीन असा झाला की मी ही सगळं कॉमेडीमधून का मांडतोय कारण की ना आमच्या जेन्झी वर्गाला ना ही कॉमेडी प्रकार खूप जास्त आवडतो. बाकी माझा कॉमेडीचा काही प्रांत नाही. तुम्ही थोडेफार हसलात म्हणजे याचा अर्थ थोडंफार तरी जमते आपल्याला. आणि म्हणून मी म्हटलं की कॉमेडीमध्ये तुम्हाला हे सांगावं की नेमकी गोष्ट काय आहे. पण जर तुम्हाला रिअल कंटेंट पाहिजे असेल ना हा फक्त ब्रेकफास्ट आहे. जर तुम्हाला रिअल कंटेंट हवा असेल तर तुम्ही लेक्चर्स ऐकले पाहिजेत ज्या पुस्तकं वाचली पाहिजेत. हे मला याच्या शेवटी सांगायचं आहे. आणि तुमच्यापैकी खूप लोकांना अजूनही कळत नसेल की हे काय चाललं आहे म्हणजे कोण मार्क्स कोण लेनिन कोण ते चिवकाऊ माओ त्से-त्सुंग जे काही आहे. तर हे जर तुम्हाला कळत नसेल तर तुम्हाला त्यासाठी डीप रिसर्च करायची गरज आहे वाचायची गरज आहे. वेगवेगळ्या शॉर्ट फिल्म्स ज्या याच्यावर आता बनायला लागल्या आहेत वाचून ते क्रिएट करायची गरज आहे. जर तुम्हाला अगेन जर का तुम्हाला वाटत असेल की यासाठी काही कॉन्ट्रीब्यूट तुम्ही करू शकता दॅन अप्रोच मी. वी आर बिल्डिंग अ प्लॅटफॉर्म कॉल्ड द फॉरबिडन व्हॉइस. कारण की कम्युनिस्टांची हीच आयडिओलॉजी आहे. ते छोटे छोटे प्रोडक्ट घेऊन येतात खूप सारे आणि तुम्हाला कळतही नाही कोण काय कसा कुठून तुमच्याजवळ बसतो. ही स्ट्रॅटेजी आपल्याला जराशी शिकावी लागणार आहे आणि रिप्लिकेट करावी लागणार आहे. जसं सात्विकी दादांनी सांगितलं की आता आपण उत्तर द्यायला आपल्या स्टाईलनी सुरुवात केली पाहिजे. आणि दुसरं म्हणजे सावरकर जयंती असो किंवा बहुतांश जे असे वैचारिक कार्यक्रम आपले होतात त्यामध्ये असं दिसायचं की आजोबा मंडळी येऊन काहीतरी या विषयावर अन्याय होतोय असं बोलायचे. पण युवा सावरकर टूक द फर्स्ट इनिशिएटिव्ह टू ऑर्गनाईज स्टँडअप किंवा ओपन माईक सेशन. ही खूप मोठी गोष्ट आहे. सो आय वुड लाईक टू गिव्ह बिग थँक्स टू युवा सावरकर की ज्यांनी हा काळाच्या पुढेचा प्रयत्न केला. आणि मी बघतोय की खूप साऱ्या आपल्याच लोकांमध्ये पण ह्या गोष्टीवरून चिडचिड व्हायला लागली की हे काय करतायत यार. पण होऊ द्या. मुद्दा असा आहे की आपल्याला त्यांचा विरोध करायचा नाही. आपण काहीतरी वेगळं तयार करायचा प्रयत्न करतोय ही चांगली गोष्ट आहे. लेट्स मूव्ह फॉरवर्ड इन दिस. एवढंच बोलून मी माझं जे काय होतं स्टँडअप उद्बोधन तुम्हाला वाटत असेल हसू आला असेल ते थांबवतो. थँक्यू सो मच फॉर गिव्हिंग मी दिस ऑपॉर्च्युनिटी. थँक्यू.